नमस्कार, सुप्रभात. मी आरती. आपण पाहताय न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची लोकभवनात तयारी सुरू करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार रात्रीच मुंबईकडे रवाना झालेत. दरम्यान सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद या दोन्ही जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधिमंडळात बैठक पार पडणार असून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार आहे. दरम्यान अजित पवारांचं कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्ष जो निर्णय घेईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. असं आहे की कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी. त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. माझ्याशी 2 वेळा चर्चा करून ते गेले आहेत. त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे, काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे. मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल. त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही.